माझं पूर्ण नाव ज्योतिराम भिकाजी भोजने. माझ्या मुलींना जे शिक्षण शिकवलं त्यांनी जी आज जी गोष्ट घेतली आहे ते माझी इच्छा जे पूर्ण केली तिने आज पूर्ण केली इच्छा. माझ्या मनात जे होतं की बाबा मुलीला मी शिकवायचं आणि पोस्ट तिने घ्यायची ते आज पूर्ण केली. तुमच्या मुलींना पाहुण्यारावळ्यातून काय दबाव येत नव्हता का? मुलींचं वय वाढत चाललंय बोलत होते ना, पुष्कळ जण बोलत होते मला, अरे किती दिवस ठेवतो मुली, एज व्हावं लागलंय ना, नोकरी नाही लागल्यानंतर काय करणार, पुन्हा कुठं शोधणार, भरपूर जण म्हणत होते. पण तो विचार मी मनावर घेतला नाही आहे. मी एक माझा ध्येय होता शिकवायचं आणि नोकरी लावायची, ते माझी इच्छा पूर्ण झाली. मोटरसायकल मेकॅनिक आहे. करायचं ॲडजस्ट केल्यास तर होणारच नाही आहे. नाही म्हणून बसलं तर होणारच नाही काय. आज एक गॅरेज मेकॅनिकच्या मुली ज्या आहेत ती MPSCचे परीक्षेत पास झालेल्या आहेत. आनंद आहे? पुष्कळ आनंद आहे, पुष्कळ सांगूही शकत नाही किती आनंद आहे आज माझ्या मनात. तुम्हाला काय वाटतंय? मला काय नाही, आनंद वाटते की माझ्या मुली एवढ्या शिकल्या, मला आनंद वाटतंय. मुलींनी नाव केलं का तुमचं? हो, मुलीने नाव केलं. माझं नाव सरोजिनी ज्योतिराम भोजने. माझं 2 पोस्टसाठी काल सिलेक्शन झालं आहे. एक कर सहाय्यक आणि दुसरं महसूल सहाय्यक. अच्छा, घरची परिस्थिती कशी आहे तुमची? घरची परिस्थिती तर इकॉनॉमिकली ठीकठाकच आहे, एवढी काही व्यवस्थित नाही आहे. कारण पप्पा माझे जास्त काही वेल एज्युकेटेड नाही आहे आणि आई पण माझी गृहिणीच आहे. तरी पप्पांवर आणि माझा लहान भाऊ आहे ना, तो जॉब करायचा, त्यांच्याच इन्कमवर सगळं काही घर चालायचं. असं स्पेसिफिक काही आमचं स्ट्रॉंग अशी इकॉनॉमिक कंडिशन नाही आहे. सिच्युएशन तशी घरची म्हणायला गेलं तर हलाखीचीच आहे. येणाऱ्या स्टुडंटला काय सांगाल तुम्ही की MPSC म्हणजे मोठमोठे कोचिंग क्लासेस लावलं तरच यशस्वी होते, असं काय आहे? असं काहीच नाही आहे. आणि असं पण नाही की आपलं बॅकग्राऊंड पण खूप स्ट्रॉंग असलं पाहिजे किंवा आपले आईवडील पण वेल एज्युकेटेड पाहिजे, असं काहीच नाही आहे. फक्त एक्झामची रिक्वायरमेंट समजून घेतली पाहिजे, सिलेबस चांगला समजून घेतला पाहिजे, एक्झामचं पॅटर्न काय आहे ते समजून घेतलं पाहिजे. आणि जर कॉन्सेप्ट क्लिअर असतील तर आपण ही पोस्ट आरामात क्रॅक करू शकतो, क्लिअर करू शकतो, भेटू शकतो. हां, मी संजीवनी ज्योतिराम भोजने. म्हणजे मी संभाजीराव शिंदे प्रशालेमध्ये माझं शिक्षण झालं आहे आणि माझं कॉलेज संगमेश्वर कॉलेजला झालं आहे आणि डिग्री पण तिथेच झाली आहे. डिग्री झाल्यानंतर मी 1-1.5 वर्षाचा गॅप घेतला. म्हणजे काय करायचं वगैरे माझं काय असं म्हणजे ठरलं नव्हतं. नंतर 1-1.5 वर्षानंतर मी MPSC करायचा निर्णय घेतला आणि 2018पासून मी MPSC स्टार्ट केली. त्यानंतर मी 2019मध्ये माझा पहिला अटेम्प्ट दिला. तिथपासून मी प्रत्येक प्रिलिम क्रॅक करत गेले. मी मेन्स पण दिलेत 5-6, पण मी ओपन कॅटेगरीमध्ये असल्यामुळे माझी मेन्स काही पॉईंटने जायची, नंतर मला प्रिलियम द्यायला लागायची. तरी पण मग मी नंतर कंटिन्यू मी स्टडी करत राहिले आणि कंबाईन 2023ची जे ॲड होती त्यामध्ये माझं काल रिझल्ट आला आणि माझं सिलेक्शन झालं आणि माझं सिलेक्शन मंत्रालय क्लर्क म्हणून महसूल सहाय्यक या पदावरती माझं सिलेक्शन झालं आहे. आणि त्यामुळे माझ्या घरचं वातावरण एकदम आनंदी आहे आणि एकंदरीतच आम्ही सगळं म्हणजे फॅमिलीमधले किंवा मी एकदम आनंदित आहोत, खुशी आहोत. क्वेश्चन करा. ताई, हा नेमका प्रवास कसा होता? आई वडील काय काम करतात तुमचे? माझे पप्पा गॅरेज मेकॅनिक आहेत आणि माझी आई गृहिणी आहे. MPSC तशी बघायला गेलं तर खूप हार्ड पण नाही आणि खूप सोपी पण नाही आहे. म्हणजे सातत्य, कंटिन्युटी आणि सिलेबस किंवा क्वेश्चनचा पॅटर्न वगैरे समजून घेतला तर आपण नक्कीच ह्या फील्डमध्ये सक्सेस मिळवू शकतो. साधारणतः किती तास अभ्यास करायचा तुम्ही? म्हणजे आमचं डेली रुटीन 6 ते 7 तासाचं स्टडीचं असायचं. म्हणजे आम्ही 8ला सकाळी लायब्ररीत जायचो, तिथपासून 1-2 तास गॅप व्हायचा. म्हणजे टाईम दुसऱ्या ह्याच्यासाठी आम्ही टाईम हे करायचो, पण नंतर 6 ते तास आमचा स्टडी चालायचा. घरची परिस्थिती कशी होती तुझ्या? लायब्ररीत का बरं जायची तू ऑफिस? हां, म्हणजे माझं घर खूप छोटं आहे. तसं बघायला गेलं तर आमची इकॉनॉमिकल कंडिशन पण चांगली नाही आहे. घरी स्टडी करण्यासाठी पुरेसा स्पेस पण नव्हता, त्यामुळे मी लायब्ररी जॉईन केलेली आणि लायब्ररीमध्ये आम्ही 6 ते 7 तास स्टडी करायचो. आणि त्या स्टडी करण्याचं म्हणजे ते सातत्य ठेवल्यामुळे मला काल एकंदरीतच काल महसूल सहाय्यक ही पोस्ट मिळाली. तुमच्या बहिणीला कोणती पोस्ट मिळाली? माझ्या बहिणीला टॅक्स असिस्टंट ही पोस्ट मिळाली. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.